गणना प्रकरण 7 विधीच्या समर्पणाच्या प्रसंगी करावयाची अर्पणे। मग मोशेने निवासमंडप उभा करण्याचे संपविले आणि तो व त्यातील सर्व सामान ही तैलाभ्यंग करून पवित्र केली आणि वेदी व तिची सर्व उपकरणे ही तैलाभ्यंग करून पवित्र केली। तेव्हा असे झाले की इस्रायलाचे सरदार जे आपापल्या पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांनी अर्पणे आणली। हे वंशांचे सरदार असून खानेसुमारी केलेल्या लोकांवर त्यांची देखरेख होती। त्यांनी परमेश्वराला अर्पण आणले ते हे आच्छादिलेल्या 6 गाड्या आणि 12 बैल, म्हणजे दोघा सरदारांमागे 1 गाडी आणि प्रत्येक सरदारामागे 1 बैल। त्यांनी ती निवास मंडपासमोर सादर केली। मग परमेश्वर मोशेला म्हणाला, त्यांच्यापासून ती स्वीकार, म्हणजे दर्शन मंडपाच्या सेवेसाठी त्याचा उपयोग होईल आणि ती लेव्यांना ज्याच्या त्याच्या सेवेप्रमाणे वाटून दे। तेव्हा मोशेने त्या गाड्या व बैल घेऊन लेव्यांना दिले। गेर्शोनाच्या वंशजांना त्यांच्या सेवेप्रमाणे 2 गाड्या आणि 4 बैल दिले। मरारीच्या वंशजांना त्यांच्या सेवेप्रमाणे 4 गाड्या व 8 बैल दिले। हे अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या हाताखाली होते। पण कहाताच्या वंशजांना काही दिले नाही, कारण पवित्र स्थानातल्या वस्तू खांद्यावर वाहून नेण्याची सेवा त्यांना नेमून दिलेली होती। वेदीचा तैलाभ्यंग झाला त्या दिवशी सरदारांनी तिच्या समर्पणाचे अर्पण म्हणून ते बैल आणि गाड्या सादर केल्या। म्हणजे सरदारांनी आपले अर्पण वेदीपुढे सादर केले। तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला की वेदीच्या समर्पणासाठी सरदारांनी आपापले अर्पण प्रत्येकाला नेमून दिलेल्या दिवशी सादर करावे। पहिल्या दिवशी ज्याने अर्पण सादर केले तो यहुदा वंशातील अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन होता। त्याचे अर्पण हे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल चांदीचे 1 ताट आणि 70 शेकेल चांदीचा 1 कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती। धुपाने भरलेले 10 शेकेल सोन्याचे 1 धूपपात्र, होमार्पणासाठी 1 गोऱ्हा, 1 मेंढा व 1 वर्षाचे नर जातीचे कोकरू, पापार्पणासाठी 1 बकरा, शांत्यर्पणांसाठी 2 बैल, 5 मेंढे, 5 बकरे आणि 1 वर्षाची नर जातीची 5 कोकरे। हे अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन ह्याचे अर्पण होते। दुसऱ्या दिवशी इस्साखाराच्या वंशजांचा सरदार सुवाराचा मुलगा नथनेल ह्याने अर्पण सादर केले। त्याचे अर्पण हे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल चांदीचे 1 ताट आणि 70 शेकेल चांदीचा 1 कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती। धुपाने भरलेले 10 शेकेल सोन्याचे 1 धूपपात्र, होमार्पणासाठी 1 गोऱ्हा, 1 मेंढा व 1 वर्षाचे नर जातीचे कोकरू, पापार्पणासाठी 1 बकरा, शांत्यर्पणासाठी 2 बैल, 5 मेंढे, 5 बकरे आणि 1 वर्षाची नर जातीची 5 कोकरे। हे सुवाराचा मुलगा नथनेल ह्याचे अर्पण होते। तिसऱ्या दिवशी जबुलूनाच्या वंशजांचा सरदार हेलोनाचा मुलगा अलियाब ह्याने अर्पण सादर केले। त्याचे अर्पण हे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल चांदीचे 1 ताट आणि 70 शेकेल चांदीचा 1 कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती। धुपाने भरलेले 10 शेकेल सोन्याचे 1 धूपपात्र, होमार्पणासाठी 1 गोऱ्हा, 1 मेंढा व 1 वर्षाचे नर जातीचे कोकरू, पापार्पणासाठी 1 बकरा, शांत्यर्पणांसाठी 2 बैल, 5 मेंढे, 5 बकरे आणि 1 वर्षाची नर जातीची 5 कोकरे। हे हेलोनाचा मुलगा अलियाब ह्याचे अर्पण होते। चौथ्या दिवशी रऊबेनाच्या वंशजांचा सरदार शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याने अर्पण सादर केले। त्याचे अर्पण हे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल चांदीचे 1 ताट आणि 70 शेकेल चांदीचा 1 कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती। धुपाने भरलेले 10 शेकेल सोन्याचे 1 धूपपात्र, होमार्पणासाठी 1 गोऱ्हा, 1 मेंढा व 1 वर्षाचे नर जातीचे कोकरू, पापार्पणासाठी 1 बकरा,
शांत्यर्पणांसाठी 2 बैल, 5 मेंढे, 5 बकरे आणि 1 वर्षाची नर जातीची 5 कोकरे हे शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याचे अर्पण होते. 5व्या दिवशी शिमोनाच्या वंशजांचा सरदार सुरीशद्दैचा मुलगा शलुमियेल ह्याने अर्पण सादर केले. त्याचे अर्पण हे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल चांदीचे 1 ताट आणि 70 शेकेल चांदीचा 1 कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती. धुपाने भरलेले 10 शेकेल सोन्याचे 1 धूपपात्र, होमार्पणासाठी 1 गोऱ्हा, 1 मेंढा व 1 वर्षाचे नर जातीचे कोकरू, पापार्पणासाठी 1 बकरा, शांत्यर्पणांसाठी 2 बैल, 5 मेंढे, 5 बकरे आणि 1 वर्षाची नर जातीची 5 कोकरे हे सुरीशद्दैचा मुलगा शलुमियेल ह्याचे अर्पण होते. 6व्या दिवशी गादाच्या वंशजांचा सरदार दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याने अर्पण सादर केले. त्याचे अर्पण हे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल चांदीचे 1 ताट आणि 70 शेकेल चांदीचा 1 कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती. धुपाने भरलेले 10 शेकेल सोन्याचे 1 धूपपात्र, होमार्पणासाठी 1 गोऱ्हा, 1 मेंढा व 1 वर्षाचे नर जातीचे कोकरू, पापार्पणासाठी 1 बकरा, शांत्यर्पणांसाठी 2 बैल, 5 मेंढे, 5 बकरे आणि 1 वर्षाची नर जातीची 5 कोकरे हे दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याचे अर्पण होते. 7व्या दिवशी एफ्राईमाच्या वंशजांचा सरदार अम्मीहुदाचा मुलगा अलीशामा ह्याने अर्पण सादर केले. त्याचे अर्पण हे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल चांदीचे 1 ताट आणि 70 शेकेल चांदीचा 1 कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती. धुपाने भरलेले 10 शेकेल सोन्याचे 1 धूपपात्र, होमार्पणासाठी 1 गोऱ्हा, 1 मेंढा व 1 वर्षाचे नर जातीचे कोकरू, पापार्पणासाठी 1 बकरा, शांत्यर्पणांसाठी 2 बैल, 5 मेंढे, 5 बकरे आणि 1 वर्षाची नर जातीची 5 कोकरे हे अम्मीहुदाचा मुलगा अलीशामा ह्याचे अर्पण होते. 8व्या दिवशी मनश्शेच्या वंशजांचा सरदार पदाहसुराचा मुलगा गमलीएल ह्याने अर्पण सादर केले. त्याचे अर्पण हे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल चांदीचे 1 ताट आणि 70 शेकेल चांदीचा 1 कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती. धुपाने भरलेले 10 शेकेल सोन्याचे 1 धूपपात्र, होमार्पणासाठी 1 गोऱ्हा, 1 मेंढा व 1 वर्षाचे नर जातीचे कोकरू, पापार्पणासाठी 1 बकरा, शांत्यर्पणांसाठी 2 बैल, 5 मेंढे, 5 बकरे आणि 1 वर्षाची नर जातीची 5 कोकरे हे पदाहसुराचा मुलगा गमलीएल ह्याचे अर्पण होते. 9व्या दिवशी बन्यामिनाच्या वंशजांचा सरदार गिदोनीचा मुलगा अबीदान ह्याने अर्पण सादर केले. त्याचे अर्पण हे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल चांदीचे 1 ताट आणि 70 शेकेल चांदीचा 1 कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती. धुपाने भरलेले 10 शेकेल सोन्याचे 1 धूपपात्र, होमार्पणासाठी 1 गोऱ्हा, 1 मेंढा व 1 वर्षाचे नर जातीचे कोकरू, पापार्पणासाठी 1 बकरा, शांत्यर्पणांसाठी 2 बैल, 5 मेंढे, 5 बकरे आणि 1 वर्षाची नर जातीची 5 कोकरे हे गिदोनीचा मुलगा अबीदान ह्याचे अर्पण होते. 10व्या दिवशी दानाच्या वंशजांचा सरदार अम्मीशद्दैचा मुलगा अहीएजर ह्याने अर्पण सादर केले. त्याचे अर्पण हे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल चांदीचे 1 ताट आणि 70 शेकेल चांदीचा 1 कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती. धुपाने भरलेले 10 शेकेल सोन्याचे 1 धूपपात्र, होमार्पणासाठी 1 गोऱ्हा, 1 मेंढा व 1 वर्षाचे नर जातीचे कोकरू, पापार्पणासाठी 1 बकरा,
शांत्यर्पणांसाठी 2 बैल, 5 मेंढे, 5 बकरे आणि 1 वर्षाची नर जातीची 5 कोकरे. हे अम्मीशद्दैचा मुलगा अहियेजर ह्याचे अर्पण होते. 11व्या दिवशी आशेराच्या वंशजांचा सरदार आक्रानाचा मुलगा पगीएल ह्याने अर्पण सादर केले. त्याचे अर्पण हे: पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल चांदीचे 1 ताट आणि 70 शेकेल चांदीचा 1 कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती. धुपाने भरलेले 10 शेकेल सोन्याचे 1 धूपपात्र, होमार्पणासाठी 1 गोऱ्हा, 1 मेंढा व 1 वर्षाचे नर जातीचे कोकरू, पापार्पणासाठी 1 बकरा, शांत्यर्पणांसाठी 2 बैल, 5 मेंढे, 5 बकरे आणि 1 वर्षाची नर जातीची 5 कोकरे. हे आक्रानाचा मुलगा पगीएल ह्याचे अर्पण होते. 12व्या दिवशी नफ्तालीच्या वंशजांचा सरदार एनानाचा मुलगा अहिरा ह्याने अर्पण सादर केले. त्याचे अर्पण हे: पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल चांदीचे 1 ताट आणि 70 शेकेल चांदीचा 1 कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती. धुपाने भरलेले 10 शेकेल सोन्याचे 1 धूपपात्र, होमार्पणासाठी 1 गोऱ्हा, 1 मेंढा व 1 वर्षाचे नर जातीचे कोकरू, पापार्पणासाठी 1 बकरा, शांत्यर्पणांसाठी 2 बैल, 5 मेंढे, 5 बकरे आणि 1 वर्षाची नर जातीची 5 कोकरे. हे एनानाचा मुलगा अहिरा ह्याचे अर्पण होते. वेदीला तैलाभ्यंग झाला त्या दिवशी इस्रायल लोकांच्या सरदारांकडून तिच्या समर्पणाचे अर्पण झाले ते हे: चांदीची 12 ताटे, चांदीचे 12 कटोरे व सोन्याची 12 धूपपात्रे, प्रत्येक चांदीचे ताट 130 शेकेलांचे व प्रत्येक चांदीचा कटोरा 70 शेकेलांचा, अशी एकंदर सर्व चांदीची पात्रे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे 2400 शेकेल वजनाची होती. धुपाने भरलेली सोन्याची 12 धूपपात्रे पवित्र स्थानाच्या शेकेलाच्या चलनाप्रमाणे प्रत्येकी 10 शेकेल वजनाची होती. एकंदर सर्व धूपपात्रे 120 शेकेल वजनाची होती. होमार्पणासाठी एकंदर 12 गोऱ्हे, 12 मेंढे, वर्षावर्षाची नर जातीची 12 कोकरे, ही त्यांच्याबरोबरच्या अन्नार्पणासह होती. तसेच पापार्पणासाठी 12 बकरे होते. शांत्यर्पणांसाठी एकंदर 24 बैल, 60 मेंढे, 60 बकरे आणि वर्षावर्षाची नर जातीची 60 कोकरे होती. वेदीला तैलाभ्यंग झाल्यावर तिच्या समर्पणाचे हे अर्पण होते. मोशे परमेश्वराशी बोलण्यास दर्शन मंडपात गेला, तेव्हा साक्षपटाच्या कोशावर असलेल्या दयासनावरून म्हणजे दोन्ही करुबांमधून झालेली वाणी त्याने ऐकली. ह्या प्रकारे तो त्याच्याशी बोलला.